श्री संत बाळू मामा, माझ्या भक्ता या व्हिडिओवर क्लिक केल्याबद्दल धन्यवाद. मी स्वतः तुझ्याजवळ आलेलो आहे, तुझ्यापाशी बसलेलो आहे. सध्या या व्हिडिओच्या मार्फत तू माझे वाक्य ऐक. मी तुझे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तुझ्या जीवनातील पुढील भोग आता मी संपविणार आहे. म्हणून तू सहमत असशील तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करशील, कारण अशाच प्रकारे बाळू मामांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सर्वप्रथम येत असतात. मामा स्वतः तुला बोलत आहेत, तुझे नक्कीच आता चांगले होणार आहे. तू जीवनामध्ये वाईट करत नाहीस असे तुला वाटते, मात्र तुला ठाऊक आहे का, तू काही चुका केल्या आहेस भूतकाळमध्ये, जे तुला आता भोगावे लागत आहे. जीवनामध्ये तू कधीही एक लक्षात ठेव, तुला जर मोठे व्हायचे असेल तर तुला कष्ट करावे लागेल, त्याचबरोबर चिकाटी देखील ठेवावी लागेल. 1% नशीब असतं आणि 99% कष्ट असतं, हे कधीही तू जीवनामध्ये लक्षात ठेव. मी आज स्वतःहून तुझ्याशी बोलत आहे, म्हणून जर तुझ्या माझ्यावर विश्वास असेल तर लगेच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवशील. मला माहिती आहे की तू सकाळ संध्याकाळ माझे नामस्मरण करत आहेस, ते सदैव करत राहा, कारण मी तुला घरी बोलत नसलो तरी मी तुला पूर्णपणे समजून घेत असतो, हे लक्षात ठेव. तुला समोरे बोलत नसलो तरी मी तुला नेहमी समजून घेत असतो. तुला जर कोणतं फळ हवं असेल हे लक्षात घे, नीट कान उघडे ठेवून ऐक. तुला जर कोणतं फळ हवं असेल तर तू त्या फळाला मिळवण्यासाठी लागणारी मेहनत ही तुला थोडीफार करावीच लागते ना. एक गोष्ट सांग, नाहीतर तुझं मागणं असे असेल की बिना मेहनत करता ते तुला मिळेल, पण असं नाही. तू तर थोडी मेहनत तुला घ्यावीच लागणार आहे. बिना मेहनतचे तुला काही भेटणार नाही. तुझ्या घरात जर सुख समाधान शांती ठेवायची असेल तर तू एक लक्षात घे, तुझ्या घरातील जेवढे सदस्य आहेत, जेवढे व्यक्ती आहेत, त्या सर्वांना तू शांत ठेव. मग एक लक्षात घे, माझा शांततेत प्रवास असतो, शांत ठिकाणी मी येत असतो आणि समस्या ठीक करून जात असतो. म्हणून लक्षात घे, मी तुला जरी फोटोमध्ये दिसत आहे, मी तुला फोटोमध्ये तर दिसत आहे, पण तुझ्या मनात कायम असेल हे लक्षात ठेव. मनात नाही, हृदयात. हृदयात टिकून राहण्यासाठी हा संदेश तू जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचव, मगच मी मानेल की मी बाळू मामा तुझ्या हृदयात देखील आहे. तुझ्या इच्छा मी पूर्ण करणारच आहे रे. फक्त जरा वेळ बाळग, थोडा वेळ कष्ट कर अजून, पण त्यासाठी अजून देखील तुला संयम बाळगावा लागेल, हे लक्षात ठेव. माझ्या मंत्राचा जप कर, रोज दिवस रात नाही, फक्त सकाळी माझ्या मंत्राचा जप कर. मनात कोणतीही वाईट विचार तू आणू नकोस. तो जप करत असताना सगळ्यांचं चांगलं करण्याची भावना मनात तू कधीही ठेव. कुणाचं वाईट असं तू करू नकोस, नाहीतर तुझे भोग दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता तर आहेच. तुझं नक्कीच चांगलं होणार आहे. मला माहिती आहे, मला ठाऊक आहे, तू सगळ्यांचं चांगलं करतोस, पण तुझंच चांगलं होत नाही, ते देखील लवकरात लवकर होईल. मला सर्व काही ठाऊक आहे. मी तुला दिसत नसलो तरी माझा प्रवास शांततेत असतो. मी तुला म्हटलो आहे ना, माझा प्रवास कधीही शांततेत असतो. पण लक्षात घे, शांत असणारी व्यक्ती एक ना एक दिवस गोंधाला घालतेच. म्हणजेच तुझे कष्टाचं एक ना एक तुझं कष्ट गोंधाला घालेलंच. ते कशाचा गोंधाला ठाऊक आहे का? तुझ्या विजयाचा, तुझ्या कष्टाच्या विजयाचा आणि यशाचा. तुझ्या आयुष्यात तू किती आहेस हे महत्त्वाचं आहे. नाराज होऊ नकोस. माझा हात तुझ्या पाठीशी असतो, हे लक्षात ठेव. हे बघ, साधं सोपं जगावं आणि दिलखुश असावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झाले गेलं तिथल्या तिथंच सोडावं, हे लक्षात घे. आणि कितीही संकट आली तरी मामांचा हात तुझ्या खांद्यावर असावा, हे प्रत्येकाला वाटते. कितीही संकटात तुला कुणाचा हात पाठीशी असतो? प्रथम तुझ्या आईवडिलांचा हात तुझ्या पाठीशी असतो, हे लक्षात घे. आणि मी जर तुला शरीराने दिसत नसलो
तरी देखील मी सदैव तुझ्या पाठीशी असतो आणि राहीन. श्री बाळूमामा, श्री संत बाळूमामा. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. तसेच तू बोलू नकोस. तुझे वागणे, तुझा अनुभव, तुझे वागणे आणि तुझे गुणच तुझे बोलल. समाजात तुझी इज्जत ठेवायची असेल, तुझे नाव कायम टिकून राहावं द्यायचे असेल तर तुझे वागणे आणि माणुसकी कायम ठेव. एक लक्षात घे, सूर्य काही देखील बोलत नसतो. त्याचा प्रकाशच सर्वांना थंड पाडत असतो. त्याच्या प्रकाशावर सूर्याचे वावा करत असतात. म्हणून तुझी माणुसकी कायम ठेव आणि नामस्मरण बाळूमामांचे सदैव तुझ्या तोंडात असू दे. चल तर भेटूया असंच.